मित्रांनो, नवीन टायर घेताना त्यावर काही नंबर छापलेले असतात. त्याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? मग गाड्यांची अशीच छुपी माहिती मिळवण्यासाठी ऑटो हेल्परला लगेच फॉलो करा आणि मला 30,000 फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मदत करा. सर्वात प्रथम टायरवर कंपनीचं नाव, मेड इन कंट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग तारीख मेन्शन केलेली असते. त्यानंतर 215 65 R17 असा वेगवेगळ्या टायरच्या साईजनुसार कोड दिलेला असतो. 215 असा नंबर MM मध्ये मोजतात. हा नंबर म्हणजे तळाची रुंदी. 65 हा नंबर साइड वॉलचे ऍस्पेक्ट रेशो दर्शवतो आणि हा नेहमी टक्केवारीत मोजतात. याचा अर्थ असा असतो की 215 mm च्या 65% म्हणजे 139.75 mm इतकी टायरची साइड वॉल आहे. त्यानंतर R म्हणजे टायर टाइप. इथे R म्हणजे रेडियल कन्स्ट्रक्शन आणि 17 म्हणजे रिम डायमीटर. आता मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की बऱ्याच जणांना ठाऊक नाही. टायरवर तुम्ही 95H किंवा 105V असा कोड पाहिला असेल. याचा अर्थ असा असतो की 95 असा कोड असणे म्हणजे लोड इंडेक्स आणि H सिम्बॉल असणे म्हणजे स्पीड इंडेक्स. इथे 95 म्हणजे 690 किलोग्राम वजन हा टायर पेलू शकतो आणि H म्हणजे 131 किलोमीटर जास्तीत जास्त वेग मर्यादा हा टायर सहन करू शकतो. टायरवर अजून एक कोड वर्तुळात E11 दिलेला असतो. याचा अर्थ काय असतो तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.